हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी इंदुबाई माझ्या चॅनलमध्ये तुमचा खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मस्त असं बघू शकता तुम्ही गुरुवारची कसं आता आपले मार्गशीर्ष महिना, आता गुरुवारची पूजा करायची, लक्ष्मीची आपल्या महालक्ष्मीची पूजा मांडायची म्हणून हे बघू शकता तुम्ही। मी आंब्याची पानं, बदामाचे पानं, परत तुतीचं पान, काय झालं माय, परत आपलं कर्दळीचे होते ते आपल्या इथं काढून आणले। काय झालं, आमची तनिष्का ना सारखी रडतीये, मग त्याच्यासाठी ना तनिष्काला कसं समजावं लागतं, घ्यावं लागतं मला। आणि हे बघा असं झालं। मग नंतर माझी मी देवपूजा पण केली दररोजची। हे बघू शकता छान सुंदर अशी देवपूजा पण केली। हे माझे उतरंडे बघा इकडे इकडे देवाऱ्यावर कसं मस्त असं चमकतात। हे आपलं नारळ पण वापलंय देवाऱ्यावरचं छान सुंदर असं। मग ते सगळं करून झाल्याच्या नंतर काय मी ते पानं आणलेले धुतले होते, पाणी नितळण्यासाठी ठेवलं होतं। पाणी नितळलं की मग ते खराब होत नाही, तर तसं पाणी असलं ना ते खराब होतात म्हणून मी काय केले त्याला तोपर्यंत तिकडं हां थांब माय, हां बरं तोपर्यंत मी पाणी नितळेपर्यंत माझी कामं करू, पाणी नितळेपर्यंत मग मी देवपूजा करू मग तोपर्यंत असं माझी पूजा पैजा मांडून घ्यायचं मी काम केले। रांगोळी घातली, हे बघा छान असं कसं सुंदर अशी मस्त रांगोळी घातली मी। रांगोळीचं कसं रांगोळी घातल्याच्या नंतर कसं छान वाटते, पूजा पण चांगली वाटते, सगळं चांगलं वाटतंय। मग असं रांगोळी जशी येते मला तशी घालून घेतली मी। रांगोळी काढल्याच्या नंतरच कशी का असं ना, पण रांगोळी काढलं ना तरच पूजा व्यवस्थित दिसते, चांगली दिसते पूजा। मी हे बघू शकता असं छान सुंदर अशी मी रांगोळी काढून घेतली। रांगोळी काढून घेऊन परत आपले दुसरे कसं आमची तनिष्का पण मध्ये आरडा असते तनिष्काचं, काय ना काय काम असतं मध्ये। तिला माझं एक काम राहते तर तिचे 4 कामं असते, ती तशी येते ती मध्ये उठा ठेवा करत। मग हे बघा असं छान मी रांगोळी काढून घेते, कसं का वेगवेगळ्या कलरचे हे रांगोळी काढते पानाची। मग एकत्र कलरचे रांगोळी काढल्यानंतर ते छान वाटत नाही। आणि कसं ते आमच्या मनालीला आहे तर मनालीला त्या पोराला नेणे आणण्याच्या बेजारीमध्ये मनालीला काय तिला पूजा मांडायचं झालं नाही का, नाही मग पूजा मीच मांडून मग अशी ही रांगोळी घातले। रांगोळीच कसं रांगोळी केल्याशिवाय म्हणून कोणचं बी आपलं छान वाटत नाही, कार्य म्हणा देवपूजा म्हणा सगळं छान असं दिसतंय। मग हे बघा कसं छान पान रांगोळी काढून घेते। कसं काय बी केलं त्यांना हे मुलं ना कडकड लय करते। तर आमचे हे पोरं तर शाळेत जायचं असतंय, तर आता महेशला कळमला भाडं घेऊन गेलता म्हणून आज कसं झालं ते मनाली गेली ती सोडायला। मग मनाली सोडायला गेल्यामुळं ते पूजा मांडण्याचं काम माझ्याकडे आलं, तर मग असं मी पूजा मांडून घेतले, छान सुंदर अशी पूजा मांडले। पूजा पण मांडायचं, देवपूजा पण करायचं, हे सगळं काम माझ्याकडेच होतं। आणि मनालीला कसं तिला वेळच भेटली नाही ना, त्या दोन्ही मोठ्या पोराला तिकडे नेऊन सोडायचं, परत ह्या लहान मुलाला आणायचं, हे तोलू मुलूला सोडली मग आणि परत घरी आली वाटते। घरी येऊन मग तेवढ्यातच उशीर झाला होता, त्या बारक्या पोराची शाळा सुटायची। मग बारक्या गोलूला आणायला गेली, गोलूला आणण्यापर्यंत मग माझी असं पूजा मांडून झाली। पूजा मांडून झाल्याच्या नंतर मग मी छान हे आता आरती समय लावायची म्हणून आरती समय लावून घेऊन तनिष्काला घेऊन मी बसले होते। मग तनिष्का कसं काय झालं माय, तनिष्का काय बसत नाही, काय ना काय तनिष्काचं राहते माझ्या मागं। काय झालं माय, माझी सकाळ म्हणून भाडं घेऊन येतात भाजीपाला घेऊन आला, भाजी आणला, हरभऱ्याची भाजी, परत किंवा गुरुवारच्या पूजेसाठी फुलं पण आणल्या, तुरीची शेंगा, केळी, हे संत्री असं सगळं काय त्याने घेऊन आलाय। मग कसं आपलं लांब आहे ना, बाजार जाणं होत नाही रोजच्या रोज, त्याच्यामुळं मग त्याला येतानाच घेऊन ये म्हटल्यावर त्याने घेऊन आलाय। बघू शकता छान असं पूजेची मांडण्याची तयारी, फुलं बिलं कसं इथं भेटतच नाही जवळपास, मग आता काय करणार म्हणून त्याला आण म्हणल्यावर की त्यानं हार पण आणलाय, लक्ष्मीच्या फोटोसाठी हार पण आणला, असे खुले
म्हणजे वेणी गजरा करण्यासाठी फुलं पण खुले घेऊन आला आहे. मग हे बघा छान असं मस्त बाजार करून आणलं. बाजार काय केल्याच्या नंतर मग आणून ते हरभऱ्याची भाजी बीजी म्हणा जी बी भाजी असेल ते म्हणाली स्वयंपाक करेपर्यंत मी खुल्लं काढून ठेवले केले. मग हे त्याने जेवणाचं स्वयंपाकाची तयारी केली ती छान असं बटाट्याची रस्सा भाजी केली आहे आणि जेवणाला पुरी केली आहे, गोड खीर पण केली आहे. हे बघा छान मस्त अशी खीर केली आहे. हे बघा छान असे खीर केली आहे, पुरी केली आहे. मग सगळं तिने काम करेपर्यंत माझं तिकडचं आवरून घेणं करणं, लेकराला सांभाळणं. लेकरं तर कसं मध्ये आगाव करते त्याने पोरांचं अभ्यासाला राहते. ते अभ्यास करा म्हटलं तर मी नको तू नको नुसतं अभ्यासाचं एक निमित्त होते आणि मोबाईल बघत बसते तिथे. मोबाईलच्या नादात ना मग त्यांचं ते अभ्यास पण होत नाही काय पण होत नाही. चला तर मग आता इथंच व्हिडिओ संपते. बाय.